नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड। इथे एपिसोडच्या सुरुवातीला जानकी अजून तोच विचार करताना दाखवली आहे आणि तिला कळत नाही की नेमकं आता कसं रिॲक्ट करायचं। तर ऋषिकेश येतो आणि म्हणतोय, तू काही खाल्लेलं नाही आहेस, खाऊन घे, तुला आईनं तुला माफी मागायला सांगितली, याचं वाईट वाटतंय का? तर ती म्हणते, माझी चूक असती ना तर मी 100 वेळा माफी मागितली असती, पाय पकडून माफी मागितली असती, पण माझी चूक नसताना मी माफी मागितली, याचं तिला वाईट वाटतंय। आणि ऋषिकेश तिला प्रेमाने ते घास भरवतोय। ओवी म्हणते की आई तू खोटं बोललीच नव्हतीस, तू खरंच बोलत होतीस, पण घरातले सगळे आपले ऐकत का नाही आहेत? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, घरातल्याने ऐकलं नाही तरी देव वरती बसून सगळं बघतोय, त्याने आपलं चांगलं कर्म जे काही आहे ते देवाकडे रुजू होतं आणि तो त्या दृष्टीनं वागतो। कोण खोटं कोण खरं हे देवाने बघितलंय, त्यामुळे तो बरोबर न्याय करतो का असं तो इथे सांगत असतो ओवीला। आणि नंतर घास भरवतो जानकीला आणि जानकीनं घास घेतल्यानंतर जानकी ऋषिकेशला घास भरवते आणि ओवी या दोघांना बघते। छान वाटतं असं प्रेमानं एकमेकांना समजून घेत असतात दोघं जण, त्यामुळे तर ओवी पण इथे खुश झाली, हसतीये ती। आणि इकडे आजीला मात्र ऐश्वर्याचं कौतुक किती करू आणि किती नको असं होतंय। ती ऐश्वर्याचं कौतुक करते, अगो तू काय भाजी पलटवलीस, माफी मागायला लावलीस तू तिला जानकीला आणि सुमित्राने तुझी बाजू घेतली, याचं कौतुक करावं असं तेवढं थोडंच आहे, पण तुला कसं कळलं की तू जे असं पावडर इतकं शोधूनसुद्धा पावडर कशी सापडली नाही? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मला अंदाज आला होता की ओवीनं हे सगळं बघितलं आहे आणि त्यामुळं मी आधीच हालचाल केली आणि त्यामुळे ती अशा ठिकाणी लपवून ठेवली की जे साक्षात ब्रह्मदेव आला ना तरीसुद्धा त्याला सापडायची नाही। पण इथं पुढं मजा झाली आहे बरं का प्रेक्षकांनो, त्याच्यासाठी तुम्ही बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर इकडे आजी मात्र कौतुक करतेच आहे, पण ती समजावायचा प्रयत्नसुद्धा करते की आता अवंतिका आपलीच आहे, पण बिचारीला त्रास झाला वगैरे, आणि जानकी सारखं धडे देते ना, बरं झालं तिला माफी मागायला लावली आणि मला तर आता घाम फुटायला लागलाय बाई असं म्हणते आणि हळूच जाते तिकडे फॅन लावते। आता हिला कळतंय बरं का ऐश्वर्याला की आजी फॅन लावणार आहे, तोपर्यंत आजी फॅन लावू नका फॅन लावू नका म्हणेपर्यंत आजीनं फॅन लावला आणि फॅन फिरल्याबरोबर सगळी जी काही पावडर तिनं फॅनवर ठेवली होती ती सगळी पावडर या दोघींच्या अंगावर आली आणि दोघींना लागली काच सुटायला। म्हणजे ब्रह्मदेव जरी आला तरी हिला पावडर सापडणार नव्हती, खरं ब्रह्मदेवानेच कशी शिक्षा दिली बघा। म्हणजे ज्याचं कर्म इथल्या इथंच फेडावं लागतं हे आपल्याला कळलेलं आहे, त्यामुळे आपण चांगलं कर्म करत राहणं गरजेचं आहे। तर इथे बघा पावडर फॅनवर ठेवली होती ती सगळ्यांच्या अंगावर पडली आणि दोघींना खात सुटते। आणि आता दोघी जणी आल्यात, काय करायचं, शेण लावून किंवा माती लावून कमी होतं का बघूया म्हणून दोघी जणी ते बाहेर आलेले आहेत। आणि कुठे शेण शेण कुठे शेण कुठे असं ऐश्वर्या विचारत असते कारण तिला पण त्रास होत असतो। तर आजी इथे म्हणते, अगं लोणी कडवून तू घरात सांभाळून ठेवतात, नीट करून ठेवतात, तसं शेण काही मी सांभाळून ठेवलं आहे का? तर मला नाही माहिती शेण कुठे आहे। तरी त्या ऐश्वर्या म्हणते, मला ना तुम्ही जास्त बोलू नका, मला ना आता राग येतो आणि असं वाटते कोणाला तरी मारावं, एवढा त्रास होतोय। तर आजी लगेच नको 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 म्हणते, थांब 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 माती लावूया असं म्हणते इथली। आणि दोघी जणी ना तिथली माती अशी आपल्या अंगाला गालाला अशी फासून घेत असतात आणि ऐश्वर्या विचारत असते इथे की नक्की कमी होईल ना मातीनं या? तर तेवढ्या तिथे जानकी आली आणि ती म्हणते, हो नक्कीच कमी होईल। आणि शेवटी इथे तिला म्हणजे खरं काय आहे ते कळलेलंच आहे, खरं काय ते समोर आलेलं आहे, कुणी पावडर लावली होती वगैरे। तर इकडे सौमित्र अवंतिकाला विचारतो की तुला बरं वाटतंय ना आता? तर ती म्हणते की अजून हीट होती, अंगाची आग होतीये, पण ठीक आहे। मग तो पाणी वगैरे देतो तिला आणि म्हणतो की तू वहिनीशी असं बोलायला नको होतंस, तिने एवढ्या तुला मानाने घरी आणलं, तुझी मंगळागौर केली आणि तू तिलाच असं एकदम घालून पाडून बोललीस, तिला किती वाईट वाटलं असेल। तर इथे अवंतिका पण म्हणते, हो मी तिला सॉरी म्हणणार आहे, मी त्या कंडिशनमध्ये नव्हते की मी काय बोलते ते मला कळत नव्हतं, पण मी नक्कीच वहिनींची माफी मागेन। आणि सौमित्र हे सगळं कुणी केलं असेल रे माझ्या बाबतीत? तर इकडे सौमित्राला माहिती आहे की हे सगळं कुणी केलं आहे ते, पण तो म्हणतो तेवढंच तिथे दाखवलं आहे की मला माहिती आहे कुणी केलं आहे ते। आता इथे जानकी आल्यावर ह्या दोघींचे चेहरे बघा कसे झाले, तिथे ती एकदम अशी राडकन बघते आणि लगेच इकडे जानकी विचारते, तू का केलंस असं, अवंतिकाशी तू असं का वागलीस? तर लगेच ऐश्वर्या आपली चिडून बोलायला चालू करते की मी असं का वागले, तुम्ही असं का विचारताय? सौमित्राची माझं म्हणजे सौमित्रनं ह्या घराला फसवलंय, मला फसवलंय, त्यानं अवंतिकाशी लग्न केलंय आणि त्याच्यामुळे त्यानं फक्त रक्त दिलं सारंगला म्हणून त्याला तुम्ही आता घरात घेतलंय, पण मला फसवलंय, आपल्याला फसवलंय आणि म्हणून मी हे सगळं केलंय। तर इथे ऐश्वर्याला जानकी समजावायचा प्रयत्न करत असते की झालं गेलं विसरून जा, आता ती या घरची सून आहे आणि जाऊ आहे ती तुझी, मिळून राहा, की हे हेवे दावे सगळे विसरून जा असं वगैरे इथे सांगत असते। आणि आजी पण लगेच हू करत असते, आजीला पण भरपूर खात सुटते बरं का। आणि
आणि आता हे सगळं मी आईना जाऊन सांगू का? तर लगेच ही म्हणते की तुम्ही सांगणार आहे, काय करणार आहे? आईना जाऊन सांगणार आहे, सांगा जावं असं म्हणून धमकी देत असते. तर जानकी म्हणते की मी नाही सांगणार आईना जाऊन. आजी पण इथे तिला खूप काहीतरी बोलत असते आणि आजी म्हणते सांगू तुमचे पराक्रम. तर नको 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 लगेच म्हणतात आणि गप्प बसतात. तरी त्या आजीला पण खास सुटते, ती सहन होत नाही. आणि आता सुमित्राला जर हे सगळं कळलं म्हणून ती भीतीनंच इथे आहे. तेवढ्या तिथे सुमित्राई पण आलेल्या आहेत आणि काय कुणाला प्रेमाचे धडे देतेस, कुणाला प्रेमाबद्दल सांगतेस असं त्या विचारतात. आणि तुम्ही दोघी अशा का आहात वगैरे इथं विचारते. तर आजी लगेच कशी म्हणते, अगं मी ना पाय घसरून पडले आणि ऐश्वर्याने मला धरलं म्हणून इथे आम्ही दोघी मातीत आहे. तर लगेच जानकी पण म्हणते हो आजी पडल्या आणि ऐश्वर्याने त्यांना धरलं आणि त्या दोघी तोंडावर आपटल्या असं म्हणते. नंतर म्हणजे तोंडावर नाही मातीत पडल्या असं म्हणते इथे. आणि दोघी इथे लगेच जावा कपडे धुवून घ्या, जावा म्हणजे आंघोळ करा, माती पुसून टाका असं म्हणून सुमित्राई ऐश्वर्याला आणि आजीला इकडे पाठवतात. आणि जानकीसुद्धा म्हणते की मी मलम देऊन येते. म्हणजे आधी विचारते सुमित्राई अवंतिका कशी आहे, बरी आहे ना? तर जानकी म्हणते की मी अवंतिकाला आता इथे मलम वगैरे देऊन येते, ती आता बरी आहे, कमी आली आहे. आणि आता बहुतेक सुमित्राईंना कळलं जो काही प्रकार झाला आहे तो, पण त्या ह्याच्यावर व्यक्त होणार नाही. तर इकडे अवंतिका एकटीच बसलेली आहे विचार करत. जानकी येते तिच्याकडे आणि म्हणते ही कॉफी घे, तू काहीच खाल्लं नाही आहेस आणि मी तुझ्यासाठी हे मलम आणलंय, ते मलम लावून घे. आणि ती निघत असते तेवढ्यात अवंतिका वहिनी म्हणून हाक मारते जानकीला आणि म्हणते की सॉरी, मी मुद्दामून असं बोलले नाही, पण मला त्रास होत होता त्याच्यामुळे मी बोलून गेले, तुम्हाला हर्ट करायचा माझा हेतू नव्हता. आणि म्हणजे मलाच कळत नव्हतं की मी काय रिॲक्ट होते, तेवढा मला त्रास होत होता. तर लगेच जानकी पण इथे म्हणते की ठीक आहे, मी समजून घेतलं तुला, मला वाईट वाटलं होतं तू असं बोलल्यानंतर, पण म्हणते थोड्याच काळासाठी मला वाईट वाटलं, पण नंतर माझ्या जेव्हा लक्षात आलं की तुला खूप इरिटेशन होतं आहे आणि सगळी खाज आणि हीट वगैरे सगळं चालू आहे आणि त्याच्यामुळे तू असं बोलून गेलीस, तर ठीक आहे मी तुला माफ केलं, इट्स ओके म्हणते. आणि त्याच्यानंतर अवंतिका पण खुश होते की तुम्ही लगेच किती माफ केलं, तुम्ही किती चांगल्या मनाच्या आहात. आणि मिठी मारायला जात असते तोपर्यंत ती म्हणते ओ सॉरी मी जर मला आता मिठी मारली तर तुम्हाला पण खाजकुजली लागेल, त्यामुळं अशीच लांबनं मिठी मारते ती. आणि खाऊन घ्या वगैरे ते सांगत असते ती, म्हणजे गोळ्या वगैरे घे. मग लगेच अवंतिका पण म्हणते मी एवढं सगळं बोलून तुम्ही काळजी केलीत माझी त्याच्यासाठी थँक्यू, आणि हे सगळं कोणी केलं आहे वगैरे असं ते विचारते. पण जानकी ते तिला काही सांगत नाही. तर इकडे ऐश्वर्या आणि आजी आता आवरून आलेल्या आहेत फ्रेश होऊन, आणि आजी पण ऐश्वर्याला तर तेच सांगायचा प्रयत्न करते की अगं त्या दोघी एकत्र झाल्या तर अवघड होईल आणि तू आता अवंतिकाशी मैत्री कर, तुम्ही दोघी एक व्हा आणि मग जानकीला बाहेर काढ असं वगैरे तर ती सांगत असते. ऐश्वर्या आधीच इरिटेट झाली, ती म्हणते मैत्री तिच्याशी फूट, पण मी अवंतिका ज्या व्यक्तीमुळे घरात आली आहे त्या व्यक्तीलाच आता बरोबर घाईला आणणार आहे किंवा तिला त्रास देणार आहे असं तिथे निश्चय करते. आजी तिला समजावते त्याचा काही उपयोग होत नाही, आजी आपली वेगळीच सांगते आणि हिच्या मनात वेगळंच आहे. तर इकडे जानकी विचार करतच इथे उशीला कवर घालत बसली, पिलूला कवर घालत बसली आणि ऋषिकेश तिला हाक मारतोय की नेमकं काय झालं आणि असं का अजून तोच विचार करतेस का? तर जानकी म्हणते जे काही झालं ते सगळं तिला ऋषिकेशला सांगते की देवानं कसं अद्दल घडवली किंवा कसं काही झालं. तर इथे ती सगळ्या प्रकार घडलेला सांगते की कशी पावडर दोघी लावत होत्या, हाताला माती कशी लावत होत्या, खाजकुजली कशी लागली होती. आणि सुमित्राई तिथे आल्यानंतर मी मुद्दामूनच विषय वाढवला नाही, कारण आता सगळं आईंची तब्येत पण बरी नव्हती आणि त्यांनी ऑलरेडी आता म्हणजे ऐश्वर्याला खरं म्हणून हे केलं आहे आणि म्हणून मी विषय वाढवला नाही. आणि इकडे अवंतिकांना सुद्धा मला सॉरी म्हटलं, म्हणजे ती बोलली माझ्याशी की कसं इरिटेशनमध्ये तिला त्रास होत होता आणि कसं तिनं माफी मागितली वगैरे. तर इथे ऋषिकेश म्हणतो कसं आहे बघ, एकीनं तुला खाली झुकायला लावलं म्हणजे तुला माफी मागायला लावली आणि एकीनं तुझी माफी मागितली, याच्यातच फरक आहे. तर तू ना ऐश्वर्याची परत शिकवणी सुरू कर असं तो इथे सांगतो. तर जानकी म्हणते छे त्याचा काही आता उपयोग नाही आहे, कारण ऑलरेडी आईंनी आता ऐश्वर्याला काय ते पास विद्यार्थी किंवा चांगला विद्यार्थी म्हणून इथे घोषित केलेलं आहे, त्यामुळे आता त्याचा काही उपयोग नाही आहे, इथे वेळ निघून गेलेली आहे असं इथे जानकी सांगते ऋषिकेशला. तर इथे दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडलेली आहे आणि सकाळी इथे ऐश्वर्या सारंगसाठी बेट्टी घेऊन आली आहे. आता सारंग नुकता उठतोय झोपेतनं आणि ही बेट्टी घेऊन आली. तिच्या चेहऱ्यावरनंच कळते की हिला नेमकं काहीतरी आता करायचं आहे, कारण ती अशी चलबिचल दाखवली तिच्या चेहऱ्यावर. आणि सारंग म्हणत असतो की सवय नाही आहे मला, मी आधी दात घासून येतो, ब्रश करून येतो आणि मग चहा घेतो. पण इकडे ऐश्वर्या ऐकायलाच तयार नाही आहे, घ्या ना हो चहा, मी तुमच्यासाठी केला आहे असं वगैरे इथं ती सांगत असते. तर सारंग पण लगेच खुश होतो आणि चहा घेतो तो तिच्याकडनं. आणि चहा घेऊन झाल्यानंतर हा चांगला झाला आहे चहा वगैरे इथं त्यांचं बोलणं होतं. तर ऐश्वर्या पण लगेच खुश झाल्याचं नाटक करते आणि असं
इथे दाखवलंय की गुडी गुडी वागते ती सारंगशी आणि इकडे सगळे मिळून खाली चहा पित आहेत. सुमित्रा येत आहेत, अवंतिकाला विचारतायत तुला बरं वाटतंय ना आता. तर अवंतिका पण हो बरं वाटतंय म्हणते आणि म्हणते की आई मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आणि नंतर आधी ती थांबते. मग आई म्हणतात की बोल अगं, कशाला थांबलीस, काय बोलायचं आहे ते बोल. तर अवंतिका म्हणते की मी असं वागायला नको होतं, मी चुकले, सॉरी, म्हणजे मला इंटेन्शनली मी त्यांना हर्ट करायचं नव्हतं, मी चुकले असं ती आईंच्या समोर पण म्हणते. आणि तर इकडे आता चहा पिऊन झाल्यानंतर ऐश्वर्याने नवीनच मागणी केली आहे. काय म्हणते ती, तर ती म्हणते की सारंग मला तुमचा फोटो काढायचा आहे. सारंग म्हणतो आत्ता. तर लगेच ऐश्वर्या म्हणते हो, तुम्ही उठल्यावर अशा किती क्यूट दिसताय, म्हणजे झोपेतून उठल्यावर तुम्ही खूप क्यूट दिसताय आणि छान दिसताय, त्यामुळे मला तुमचा फोटो काढायचा आहे. तर इथे फोन घेते ती फोटो काढायला म्हणून, पण पहिला आधी काहीतरी मेसेज टाईप करताना दाखवला आणि तो मेसेज आधी कळत नाही नेमका काय येतो. इथे नंतर ती मेसेज टाईप करून सोडते आणि नंतर इथे फोटो काढते. तेवढ्यात सारंगचा सौमित्राला मेसेज आला आणि तो म्हणतो सौमित्राने घरातल्या घरात मेसेज केला आहे की गच्चीवर ये म्हणून. तर हा मुलगा ना कधी काय करेल ते सांगता येत नाही. तेवढ्यात आई म्हणतात अरे तर आत्ताच तो रिकवर होतोय ना, तर तो गच्चीवर फेऱ्या मारायला वगैरे गेला असेल आणि तिथे अडकून बसला असेल, आता खाली यायचा कंटाळा करत असेल. तर लगेच हे माझ्या लक्षात आलं नाही असं म्हणतो आणि सौमित्र गच्चीवर जायला निघून जातो. तर आई सांगतात की हे तिघं भाऊ एकत्र आल्यानंतर अशी मस्ती करतात ना, तर तू आता बघशीलच. तर इथे अवंतिका पण इथे हसते की मी नक्कीच बघेन, कारण ती सुद्धा हे मिस करत होती ना फॅमिली सगळं. तर इकडे आता फोटो छान आलेत म्हणून इथे दाखवते ऐश्वर्याने सारंगच्या फोनवरून सौमित्राला मेसेज केला आणि तो नंतर ती डिलीट करते की फोटो किती छान आलेत बघा, ग्लो आलाय. तर लगेच सारंग पण म्हणतो की तुमच्या प्रेमामुळे आता हा ग्लो आलाय आणि तो नंतर सेल्फी पण काढतात दोघं जण. आणि आता नंतर ऐश्वर्या म्हणते नुसता ग्लो येऊन काय उपयोग, रिकवर होण्यासाठी औषधं पण घ्यावी लागतात असं म्हणून ती सारंगला फ्रेश व्हायला पाठवते. तर इकडे सौमित्र गच्चीवर आला आणि तो सारंगला इथे हाका मारतोय आणि जेव्हा त्यांना असं हात लावल्यानंतर ते जे काही मुंडकं टाईप असं केलेलं असतं पुतळा, त्याचं डोकं खाली पडतं आणि इकडे ऐश्वर्या त्याच्या पुढ्यात येते. आणि ते उद्याच्या भागात प्रेक्षकांनो ऐश्वर्या आणि सौमित्राचं जे काही बोलणं चालू आहे ते इकडे जानकी ऐकते आणि नंतर जानकी इकडे ऐश्वर्याला समजावायचा प्रयत्न करते. आणि उद्याच्या भागात काहीतरी वेगळंच आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत राहा.